त्याच्या माध्यमातून वरणगाव करांसाठी 25 कोटी रुपयाची जी योजना मंजूर करण्यात आलेली आहे, त्या योजनेच्या पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी कटोरा जाकवेल येथून ते वरणगाव सिद्धेश्वर नगर सबमर्सिबल समपर्यंत जी पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन टाकल्या जात आहे, ती पाईपलाईन अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरळ रेषेमध्ये न टाकता वेड्या वाकड्या पद्धतीने टाकले जात आहे, जेणेकरून सदरची पाईपलाईन रावजीबुवासहित संपूर्ण वरणगावकरांचं पाणी, घाण पाणी ज्या नालीमधून वाहून जात आहे, त्या नालीच्या खालून टाकल्या जात असून भविष्यामध्ये दुर्दैवाने जर सदरची पाईपलाईन ही लिकेज झाली तर त्या ठिकाणी वरणगावकरांना दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता भविष्यात नाकारता येत नाही। मी वरणगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागाचे इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर ही कैफियत टाकली। सदरची पाईपलाईन कटोरा जाकवेलपासून ते इथपर्यंत ही सरळ रेषेमध्ये आलेली आहे, परंतु इथून सदरची पाईपलाईन हे डायव्हर्ट करून आणि अशा पद्धतीने वेड्या वाकड्या पद्धतीने नालीमध्ये जाऊन नॅशनल हायवेच्या समोरचं जे काम चालू आहे त्या खालून बोंगा पाडून सरळ शेतकऱ्याच्या शेतामधून जाणार आहे। सदरची पाईपलाईन जात असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, परंतु रास्त मागणी आमची अशी आहे की जर पूर्वीची 13.5 कोटी रुपयाची जी समोर दिसत असलेली पाईपलाईन जी आहे ती जर पुलाखालून जाऊ शकते तर 25 कोटी रुपयाची पाईपलाईन हे पुलाखालून का जाऊ शकत नाही। नाहीला माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने पूर्वीची 13.5 कोटी रुपयाची पाईपलाईन पुलाखालून एका सरळ रेषेमध्ये गेलेली आहे, त्याच पद्धतीने सदरची पाईपलाईन ही सरळ रेषेमध्ये टाकण्यात यावी, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बेंड म्हणजे पाईपलाईन फुटण्याची शक्यता होणार नाही। अशा पद्धतीनं जर वेळेवाकड्या पद्धतीनं पाईपलाईन गेली तर भविष्यात वरणगावकरांना फार मोठ्या समस्याला किस्टोसारख्या समस्याला सामोरं जावं लागू शकते आणि भविष्यात दूषित पाणी पुरवठा देखील वरणगावकरांना होऊ इच्छितो। मी या संदर्भात सचिन राऊत यांच्याशी सविस्तर बोलल्यानंतर त्यांनी नईचं कारण पुढे केलं की नई आपल्याला सरळ रेषेमध्ये पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नाही, ते कोर्टामध्ये जाण्याची भाषा करता। मी मंत्री महोदय श्रीमती रक्षाताई खडसे यांना विनंती करतो की आपल्या म्हणजे केंद्राच्या अखत्यारीतला हा विषय आहे, वरणगावकरांची जनभावना लक्षात घेता तसेच नामदार संजयजी सावकारे यांना देखील विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण भुसावळकरांच्या पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करताय, त्याच पद्धतीने वरणगाव शहर देखील आपल्याच मतदारसंघातील शहर आहे, त्या वरणगाव शहराकडे देखील लक्ष द्यावे आणि वरणगावकरांवर होणारा अन्याय मग तो नईच्या माध्यमातून असेल की नगर परिषदेच्या माध्यमातून तो थांबवावा, अशा प्रकारची विनंती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांना करीत आहे।